नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज मुंबईमध्ये 2 वर्धापन दिन साजरे होणार आहेत। त्यापैकी असली शिवसेनेचा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा वर्धापन दिन हा व्हिडिओ आपल्यापर्यंत जाईपर्यंत त्याच्या आगेमागे त्याचा कार्यक्रम सुरू झालेला असेल। हा वर्धापन दिन 59वा, कारण 1966 साली बाळासाहेब ठाकरे यांनी या पक्षाची स्थापना केली। दुसरा वर्धापन दिन होणार आहे तोही मुंबईतच। एसएनसी या पक्षाचा म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा। संजय राऊत म्हणाले त्याप्रमाणे त्या पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे नसून नरेंद्र मोदी किंवा अमित शहा हे आहे। संजय राऊत अत्यंत योग्य बोलले आणि त्यामुळे मग त्या पक्षाचा वर्धापन दिन केव्हाचा असेल तर तो हा तिसरा वर्धापन दिन असेल। 22 सालची मला वाटतं 22 साली गद्दारी केली त्यांनी। 22, 23, 24, 25वा म्हणजे तिसरा किंवा चौथा हा वर्धापन दिन असेल। आता तो त्यांच्या पद्धतीने ते पंचतारांकित पद्धतीने साजरा करतील। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वर्धापन दिन नेहमीच्या साधेपणाने पण जोशात साजरा होईल। आता या 2 पक्षामधला फरक हा आहे की एका पक्षाकडे म्हणजे एकनाथ शिंदेंकडे सत्ता आहे, प्रचंड कमावलेली संपत्ती आहे, समृद्धी मार्गाचे ते संयोजकच आहेत, सगळ्या ठेकेदारांचे गॉड आहेत ते। त्यांच्याकडे उदय सामंत यांच्या हातात जो त्यांचा उजवा हात आहे, त्यांचा तर त्यांच्या घराण्याचाच व्यवसाय, तर कंत्राटदार आहेत ते मोठे। पैशाला काहीही टंचाई नाही पैशाची। हवे तेवढे पैसे तुम्ही मागा, तुम्हाला मिळतील। हवे तेवढे प्रकल्प मिळतील। प्रकल्पांची कॉस्ट किती वाढवा तुम्ही, लोकांनाच पैसे शेवटी द्यायचे ते, करदात्यांच्या पैशातनं द्यायचं, आपलं काय जातं आहे। त्यामुळे यांची मजा आहे अक्षरशः। आज ते सोन्या नाण्यामध्ये तेला तुपात न्हावून घेत आहेत, स्वतः मजा चालली आहे त्यांची नुसती। पण राज ठाकरे जे महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे संस्थापक आहेत आणि त्यांनी मराठीसाठी अनेक आंदोलनं केलेली आहेत, ते एक ठाम भूमिका मराठी भाषेची त्यांनी घेतलेली। मराठी अस्मिता ही त्यांनी आपल्यापाशी जपून ठेवलेली आहे। बाळासाहेब ठाकरे यांचे त्यांच्यावरती संस्कार, बाळासाहेब ठाकरे यांचे लाडके पुतणे त्या राज ठाकरे यांनी लोकसभेमध्ये बिनशर्त पाठिंबा दिला होता महायुतीला, आणि त्याच्यामध्ये अर्थात एकनाथ शिंदे यांचा पक्षही सामील होता। विधानसभेमध्ये मात्र त्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या। अमित ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदेंचे सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवली आणि मनसेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले। त्या अगोदर एकनाथ शिंदे हे शिवतीर्थावर जात होते, मध्यंतरी तर ते आमरेसपुरी खाऊन गेले राज ठाकरे यांच्याकडे। परंतु आता परत त्या बातम्या अशा यायला लागल्या आहेत की उदय सामंत सतत त्यांच्याकडे जातच असतात राज ठाकरेंकडे। आणि आता अशी बातमी आलेली आहे आजच्या मेळाव्याच्या अगोदरच की आम्ही युती करायला तयार आहोत आणि त्यासंबंधी स्नेहभोजनाचं निमंत्रण एकनाथ शिंदेंच्या घरी हे लवकरच राज ठाकरेंना दिलं जाईल। त्यानंतर मनसेचे या प्रवक्त्यांनी असं सांगितलं, आता त्यांना काहीच अधिकार नसतो, त्यांना एकच वाक्य बोलावं लागतं की जो काही निर्णय घेतील तो राजसाहेब घेतील, त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू, एवढं एक उत्तर त्यांना देत आहे। त्यांनी असं सांगितलं की कोणी कोणाकडे जेवायला जातो त्याच्यामुळे काही फरक पडत नाही, तसं काही नसतं। डिनर डिप्लोमसी हा एक राजकारणातला मोठा भाग आहे। वेगवेगळ्या पक्षांमध्ये डिनर डिप्लोमसी चालते। हे लोक एकमेकाकडे जेवायला जातात, ते त्यांच्याकडे जेवण तयार नसतं म्हणून जात नाहीत, ते चर्चा करायला जातात, बोलायला जातात। जेवण हे एक निमित्त असतं, त्याच्यावरनं मेसेजेस दिले घेतले जातात, लोकांना संकेत दिले जातात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। एखादा बावळट किंवा मूर्ख माणूस किंवा भाबडा माणूस असेल तोच अशा स्टेटमेंट्सवरती विश्वास ठेवेल की याच्यातनं काही ठरत नसतं होतं। असो, राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंशी कुठल्याही परिस्थितीमध्ये युती करता कामा नये असं माझं स्पष्ट मत। त्याचं कारण तुम्हाला सांगतो,
एक तर एकनाथ शिंदेनी ज्या प्रकारे गद्दारी केली आणि स्वतःचाच पक्ष शिवसेना म्हणून दावा केला, सत्ता त्यांच्या मागेच असल्यामुळे महाशक्ती आपल्या मागे येत असं ते म्हणाले, त्यामुळे सुरत, गुवाहाटी, पणजी मार्गे मुंबईचा प्रवास त्यांचा सुखकर झाला. तिथे सर्व व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, पंचतारांकित हॉटेलची व्यवस्था, जेवण खाणं आणि टेबलावरचा डान्स सगळं त्यांचं शक्य झालं, ते महाशक्ती मागे असल्यामुळे. महाशक्ती म्हणजे भारतीय जनता पक्ष. महाशक्ती नसती तर अशा प्रकारे त्यांच्या मागे एवढे लोक आले नसते, हे आपण लक्षात घ्या. समोर सत्ता दिसत होती म्हणून उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातनं हे बाहेर पडले. हे जेव्हा म्हणतात एकनाथ शिंदे मी सत्तेवरती लाथ मारली, कोणी असं लाथ मारतं का? अरे हे जणू काय फार मोठे काय म्हणतात क्रांतिकारकच आहे. या लोकांना कोणी तत्वासाठी काही सत्तेवरती लाथ मारणार असे कोणी समजेल का? इतका कोणी मूर्ख माणूस आहे का जगात? कोणीच नाही. समोर सत्ता दिसत असल्यामुळे ते गेले तिकडे. समोर पैसा दिसत होता, समोर कंत्राटं दिसत होती म्हणून ते गेले. आणि मग त्यांच्या मागे सत्तेला ललचावलेले, सत्तेशिवाय जगू न शकणारे वखवखलेले माणसं, ज्यांचा बाळासाहेबांच्या विचाराशी सुतराम संबंध नाही, हे लोक त्यांच्याबरोबर गेले. आता ते गेल्यानंतर चांगला 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद भोगलं. आणि आता तुम्हाला सांगतो की त्यांच्या पक्षाचे एक चित्र आणि चरित्र समोर येतं. एक तर राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या स्थापनेवरती टीका केली. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही स्वतःचा पक्ष स्थापन करा, वाटलं तर बाहेर पडला तर ठीक आहे, पण स्वतःचा पक्ष स्थापायला पाहिजे. तुम्ही हा पक्ष चोरलेला आहे आणि हे राज ठाकरेंना मंजूर नव्हतं, हे त्यांनी जाहीर वक्तव्य केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल जाहीर वक्तव्य केलं आहे तरी देखील श्रीकांत शिंदेच्या सभेला, प्रचार सभेला राज ठाकरे का गेले होते ते मला माहीत नाही, पण ते गेले होते. नारायण राणेंच्या प्रचार सभेला सुद्धा ते गेले होते. पण तात्विक भूमिका लक्षात घ्या तुम्ही. याला राज ठाकरे यांनी कडक विरोध केला होता. या प्रकारे बाळासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष हा मीच, माझाच पक्ष आहे असं म्हणणं, याच्याऐवजी तुम्ही स्वतंत्र पक्ष स्थापन करायला. लोकशाहीत कोणालाही गद्दारी करण्याचंही स्वातंत्र्य आहे, स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचं स्वातंत्र्य, पण दुसऱ्याचा पक्ष माझा आहे असं दावा करणं आणि त्यासाठी निवडणूक आयोगासारख्या यंत्रणांचा दुरुपयोग करणं, पैशाचा वापर करणं, हे गलिच्छ आहे अत्यंत. आणि याचा जेवढा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात विचारात मूलभूत मतभेद आहे. दुसरी गोष्ट की राज ठाकरे यांच्यावरती बाळासाहेबांचा प्रभाव आहे, तसाच प्रबोधनकारी विचारांचा प्रभाव आहे. प्रबोधनकार ठाकरे त्यांचे आजोबा, त्या प्रबोधनकार ठाकरे यांनी काय म्हटले ते मी तुम्हाला सांगतो. 2-3 वाक्य त्यांची. मनुस्मृती, पुराणे आणि देवळे या 3च गोष्टींवर आज प्रत्येक भट जगत असतो. पण या 3च गोष्टी म्हणजे अखिल भटेतर दुनियेच्या उरावर 3 प्राणघातक धोंडी आहेत. या 3 गोष्टी नष्ट करा, जाळून खाक करा की भिक्षुकशाही रस्ता तळाला गेली समजा. बघा काय म्हणाले. नंतर त्यांनी असं म्हटले, नवसा पाळी शेळ्या मेंढ्यांचे कळपच्या कळप फडशा पाडून ही कारला लेणी म्हणजे लोणावळ्याची रक्तात न्हावून निघतात. जो प्रकार कारला येथे तोच इतर सर्व लेण्यात. जेथे असले बोकड खाऊ देवदेवीचे देऊळ नाही, तेथे प्लेझर पार्टीसाठी जाणारे लोकसुद्धा कंदुरी केल्याशिवाय परत येत नाही. हे अहिंसावादी बौद्ध लेण्यात अखंड सुरू असलेले हे देवळी प्रकार म्हणजे बौद्ध द्वेषाची परमावधीच. सारांश भिक्षुकशाहीचा प्रतिस्पर्ध्याविषयीचा द्वेष पिढ्यानपिढ्या टिकणार असतो, हे प्रबोधनकार ठाकरे म्हणतात. आता हे शेळ्या मेंढ्या कापणं, बोकडं कापणं आणि रेडे कापणं गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीला हे कोण करत होतं हे लक्षात घ्या. प्रबोधनकारांच्या विचारांचा तिथेच मुर्दा कोण पाडत होतं गुवाहाटीला जाऊन. त्यांच्याशी राज ठाकरे सख्य करतील मला वाटत नाही. करू नये असं माझं मत. त्यांना काहीही करण्याचं स्वातंत्र्य आहे, पण करू नये राज ठाकरेंनी असं माझं म्हणणं आहे. ते असंही म्हणाले होते
की पुराणांच्या गुलामगिरीने पागल बनलेल्या हजारो भोळसट हिंदूंनी देवाला गावे जमिनी दागदागिने आयंदण द्यावी ती आयतीच पुजारी भटांच्या पदरी पडत. नाव देवाचे आणि गाव भटांचे. त्यांनी सनातनी विचारांचा जबरदस्त विरोध केला, मुकाबला केला. हे सनातनी हिंदुत्ववादाच्या नावाखाली हे सनातनी जे विचारांचं जे प्रबळ झालेले आहेत आज, ते खरं तर प्रबोधनकार असलेले म्हणाले असे जाळून टाका हे जुनी जळमट, जुने सनातनी विचार, ज्यामध्ये केवळ उच्चवर्णीयांचं वर्चस्व असतं आणि उच्चवर्णीय केवळ धर्माच्या नावाने लोकांची लूट करतात, अंधश्रद्धा पसरवतात. हे चालू देता कामा नये असं स्वतः प्रबोधनकार ठाकरे म्हणत होते. आणि त्यांचे विचार गाडून टाकण्याचं काम गुवाहाटीला एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने तिथे रेडे कापले असं म्हटलं होतं. आणि कामाख्या देवीला जाऊन ते कर्मकांड करत बसले. मी एकीकडे गद्दारीचं पाप करायचं आणि दुसरीकडे पुण्य कमवायची गोष्ट करायची. म्हणून राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंकडे जाता कामा नये, त्यांच्याबरोबर युती करता कामा नये असं माझं मत. अजून एक गोष्ट, कुंभमेळ्यामध्ये कशा गोष्टी घडल्या, चेंगराचेंगरी घडली आपल्याला माहिती आहे. स्टेशनवर त्या प्रयागराजला आणि त्याची सगळी आकडेवारी दाबून टाकली. माझ्याप्रमाणेच राज ठाकरेंना हे पसंत पडलं नाही. आणि राज ठाकरेंनी तर कुंभमेळ्याच्या ठिकाणी गंगा नदीचं पाणी किती गलिच्छ होतं, किती अस्वच्छ होतं आणि वर्षोनुवर्ष गंगेचं शुद्धीकरण करण्याच्या गोष्टी करतो, अजून झालं नाही. याच्याबद्दल त्यांनी अत्यंत संताप व्यक्त केला, टीका केली होती त्यांनी. आणि ही टीका अर्थातच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होती. राज ठाकरे यांनी घाबरले नाही, थेट त्यांनी टीका केली. हे एकनाथ शिंदेंना मंजूर आहे का? एकनाथ शिंदेंनी अशी कधी टीका केली? एकनाथ शिंदे असे कुठले विचार मांडतात, पुरोगामी किंवा प्रागतिक विचार मांडत नाहीत. ते बाळासाहेब ठाकरेंवरती ज्या प्रबोधनकारी विचारांचा प्रभाव होता आणि बाळासाहेबांचा आणि प्रबोधनकारांचा जो वारसा राज ठाकरेंकडे आलेला आहे, उद्धव ठाकरेंकडे आलेला आहे. उद्धव ठाकरे तर प्रबोधनकारी विचार सातत्याने व्यक्त करतात. ते सांगतात की आमचं शेंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही म्हणून. आणि राज ठाकरे तशाच प्रकारचे विचार मांडतात आता. आणि हे लोक आहेत, हे कर्मकांडात बुडालेले एकनाथ शिंदे. एकीकडे काही जण प्रचंड पैसे कमवत असतात, प्रचंड तुडुंब भ्रष्टाचार करतात. एकनाथ शिंदेचे संजय शिरसाट यांनी करोडो रुपयांचं हॉटेल विकत घेण्याचा त्यांच्या मुलांनी प्रस्ताव ठेवला. तो आता टीका झाल्यानंतर तो मागे पडला. हे गोष्ट 70व्या मजल्यावरती टॉवरमध्ये राहतात. केवढ्याचा हा फ्लॅट असेल मला माहिती. हे सगळं आलं कुठून यांच्याकडे? हे प्रश्न तुम्हाला पडायला पाहिजे. बाळासाहेबांचा बाळासाहेबांनी अत्यंत फाटक्या माणसाला त्याची जात धर्म न पाहता तिकीटं दिली, पदं दिली. आणि हे आता लोक जे आहेत एकनाथ शिंदेंच्याकडचे ते तुडुंब पैसे कमवून येतात. याचा कुठल्याही पुरोगामी विचारांशी संबंध नाही. नारायण राणे यांनी आज शुभेच्छा दिल्या एकनाथ शिंदेला आणि ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांचं दुकान बंद पडलेलं आहे आणि माझ्या यांना शुभेच्छा आहेत म्हणाले. नारायण राणे यांच्या शुभेच्छा ज्या पक्षाला आहेत तो पक्ष कुठल्या प्रकारचा असेल? जो पक्ष ज्या नारायण राणेंच्याबद्दल बाळासाहेब ठाकरेंनी तुफान टीका केली होती त्यांच्या गद्दारीनंतर, त्यांनी मिळवलेली संपत्ती, त्यांनी केलेली पापं, त्यांनी केलेले कथित गुन्हे यांचा पाढा त्यांच्याकडे कागद होता, तो वाचून दाखवला होता. त्या नारायण राणे यांच्या शुभेच्छा कशाबद्दल आहेत एकनाथ शिंदेने? की त्यांनी गद्दारी केली हे त्यांना पुण्य वाटतं एकनाथ शिंदे, नारायण राणे, कारण उद्धव ठाकरे यांच्या पाया त्यांनी घातला म्हणून. हे राहुल शेवाळे म्हणतात आज एका चॅनलवरती ते म्हणाले की राज ठाकरेंनी आमच्याबरोबर आले पाहिजेत आणि दोघांचे एकच विचार आहेत. हे राहुल शेवाळे यांच्यावरती मध्यंतरी काय आरोप झाले होते? लिफ्टमध्ये काय काय चाललेलं होतं जाऊ देत ते सगळं. पण त्या पलीकडे धारावीमध्ये अदानींच्या उंजळीने पाणी पिणारी कोण लोक आहेत? धारावीमधल्या गरिबांशीच गद्दारी कोण करत आहे?
हे या पक्षातले लोक जे भरत गोगावले, अघोरी विद्येचे प्रयोग साधू महाराज बोलवायचे, 10-10, 12-12 साधू, डझनभर साधू बोलवायचे आपल्या घरी, पूजा अर्चा कर्मकांड आणि काय काय त्या अघोरी विद्येचे प्रकार केलेत की नाही मला माहीत नाही, पण त्याचे व्हिडिओ आता खुद्द महायुतीमधले मित्रपक्षाचे सूरज चव्हाण जे प्रवक्ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारांचे, त्यांनी व्हायरल केला, त्यांनी केला का माहीत नाही, पण त्यांनी त्याच्यावरती कमेंट टीका केलेली आहे भरत गोगावले यांच्या या कृतीबद्दल. अर्थातच सुनील तटकरेंनी हा व्हिडिओ मिळवला का नाही मला माहीत नाही, पण हा व्हिडिओ कोणीतरी कोणाच्या हाती लागला. त्याचबरोबर त्यांच्या त्या व्हिडिओमध्ये समोर एक साधू असा काय सगळं भस्म फासलंय का काय माहीत नाही, तो काय काय त्यांना सांगत होता आणि हे असे बसलेले होते त्या समोर भरत गोगावले आणि तो सांगत होता, ते करत होते. हे काय चाललंय काय? हा कसला पक्ष आहे? कोणावरती तो खर्च करतोय? अरे यांनी लोकांची कामं करण्याच्या ऐवजी हे याच्यामध्ये तुम्ही यज्ञयाग करताय, कर्मकांड करताय. केवळ मला पालकमंत्रीपद पाहिजे आणि मला भरपूर त्याच्यामधनं कमवायचं आहे. आणि लोकांचं प्रेम कमवा, कामं करून लोकांची. पण हे बघा काय चाललंय ते. कुठला पक्ष आहे हा? ज्या पक्षामध्ये प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत ते ईडी मुक्त झाले, त्यानंतर ते शिंदेंकडे गेले. एक एक गणंग या त्या पक्षामध्ये आहेत. या पक्षाचा आणि हिंदुत्वाचाही काही संबंध नाही. यांचा पक्ष जो आहे तो अर्थत्वाच्या बळावरती स्थापन झालेला आहे. आणि आता मी तेच शब्द हे करत नाही, खोके, गद्दार हे पुन्हा पुन्हा शब्द हे करण्याचं कारण नाही, पण खोके भरभरून पुस्तकं वाचून काही विचार केला आहे असं नाही. खोके भरभरून यांच्याकडे काय आलं असेल याचा आपण अंदाज करू शकतो. आज आमच्याकडे 45 नगरसेवक आले. आता निवडणुका होईपर्यंत महानगरपालिकांच्या मुंबईतले सगळेच नगरसेवक आमच्याकडे, माजी नगरसेवक आमच्याकडे येतील असा दावा केला जातो आहे. हे उद्धव ठाकरेंच्याकडचे नगरसेवक आपल्याकडे खेचण्यासाठी काय केलं जातं? मी तुम्हाला सांगतो की गेले 2.5-3 वर्ष उघड पैशांचं आमिष दाखवायचं किंवा तुम्हाला आम्ही चांगलं ऑफिस उघडून देतो, तुम्हाला काही व्यवसायाला मदत करून देतो, जी काही मदत असेल ती करून देतो, पैशाची चिंता करू नका पण आमच्याकडे या, अशी आमिष दाखवली जातात. हा कुठला विचार आहे? तत्वविचार आहे? काय हिंदुत्वाचा संबंध आहे याच्यामध्ये? काहीही संबंध नाही याच्यामध्ये. असला पक्ष महाराष्ट्रासारख्या भूमीमध्ये असला पाहिजे. असला पक्ष वाढवायचा आहे आपल्याला. हा पक्ष लोकांकडूनच वेगवेगळ्या प्रकल्पांमधनं पैसे मारायचे, हात मारायचे आणि त्याच्यामधनं लोकांना थोडेफार पैसे द्यायचे आणि सांगायचं की आमचं कसं दातृत्व आहे म्हणून. असला पक्ष ज्याच्यामागे कुठलीही आयडिओलॉजी नाही, फक्त पैसे कमावणं आणि सत्तेवरती बसणं एवढीच आयडिओलॉजी ज्याची आहे आणि ज्यांनी केवळ नावं घ्यायची आपली यांची, म्हणजे बाळासाहेबांची, धर्मवीर आनंद दिघ्यांची, बाळासाहेबांना जी सर्वसामान्य माणसाबद्दल, गरिबांबद्दल सुद्धा कळकळ होती, त्या कळकळीचा अभाव आहे इथे. केवळ दाखवण्यापुरती कळकळ हे नाही. मूळ बघा तुम्हाला की अनेक गोष्टींमध्ये अन्याय केला जातो, अनेक कामं चांगल्या प्रकारे केली जाते, अनेक ठिकाणी गळती लागलेली आहे. जशी प्रकल्पांच्या मध्ये खर्चाला गळती लागली आहे, त्याचप्रमाणे कुठे छताला गळती लागली आहे, कुठे रस्त्यात खड्डे पडलेले आहेत, कामांचा दर्जा वाईट आहे. आणि याचं कारण म्हणजे ही कामं कमी खर्चामध्ये आणि हात मारून झालेली आहेत असा संशय आहे. राज ठाकरे अशा पक्षाशी ज्याच्याकडे काहीही विचार नाही. राज ठाकरेंकडे शहर विकासाचा विचार आहे. राज ठाकरेंना आधुनिकतेचा विचार त्यांच्याकडे आहे. राज ठाकरेंकडे भाषेचा, संस्कृतीचा विचार आहे. यांच्याकडे कुठलाही विचार नाही. अशा विचार शून्य पक्षाकडे राज ठाकरे यांनी जाऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे. हिंदी भाषेचा जो
जे कॉज घेतलेले हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात राज ठाकरेंनी आवाज उठवला, संजय राऊतांनी आवाज उठवला, पण एकनाथ शिंदेनी ब्र देखील काढला नाही त्याच्यामध्ये. जे मराठी भाषेचे मंत्री उदय सामंत आहेत, जे वारंवार राज ठाकरे यांच्याकडे जातात, त्यांनी त्याच्याबद्दल काही बोलल्याचं मला तरी माहिती नाही. त्यांची काही भूमिकाच नाही त्याच्याबद्दल, कारण मोदी शहांपुढे बोलण्याची त्यांची क्षमता नाही आहे, ताकद नाही आहे. ते घाबरतात. त्यांच्याशी जुळून घ्यायचं, सत्तेत राहायचं आणि मजा मारायची, एवढंच त्यांची विचारसरणी आहे. म्हणून राज ठाकरे त्यांच्याकडे जाणार नाही, त्यांनी जाऊ नये असं स्पष्ट मत आहे. असं आवाहन मी देखील करतो. आणि इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.